नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। आज आपण पितृपक्ष विशेष तांदळाची खीर तयार करणार आहोत। तांदळाची खीर तयार करत असताना कुठलीही पूर्वतयारी न करता, म्हणजेच तांदूळ तुपामध्ये न भाजता, तांदूळ भिजत न घालता, अगदी तयार भातापासून तुम्ही ही खीर तयार करून घेऊ शकता। करायला साधी सोपी ही खीर अगदी रबडीपेक्षाही चवीला भारी लागते। अगदी पाव चमचा तुपामध्ये आपण 7 ते 8 जणांसाठी ही खीर तयार करून घेऊ शकतो। इथे अजिबातही दूध पावडरचा वापर न करता फक्त 4 चमचे तयार मिश्रण वापरा आणि अगदी क्रीमी अशी ही तांदळाची खीर तयार करा। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात आधी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत। रोजचा जो मी भात करते त्या भातासाठीच वापरले जाणारे हे तांदूळ आहेत। तुम्हाला थोडे लांब दिसत असतील, पण हे बासमती तांदूळ अजिबातही नाहीत। तर इथे जे कालीमुछ तांदूळ आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे। तर हे तांदूळ आपण आता भिजत न घालता फक्त 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। परत एकदा सांगते, अजिबातही बासमती तांदूळ इथे मी वापरलेले नाहीत। तर हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेते आणि धुतलेले तांदूळ आपण नंतर शिजायला घालणार आहोत कुकरमध्ये। तर बघा, हे पाणी पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे। तर इथे हे तांदूळ बघा 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता आपण कुकरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत। तर कुकरमध्ये आपल्याला दूध न टाकता पाणीच टाकायचं आहे। तर याचा आपल्याला भात शिजवायचा असल्यामुळे आपण इथे जे तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही वाटीने जर घेत असाल तर 1 वाटी जर तांदूळ घेतले तर 2 वाट्या पाणी घालायचं। तर इथे थोडा भात मऊसरही शिजला तरीही चालेल। तर बघा, इथे पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे मी। ज्या कपाने मी तांदूळ मोजून घेतले होते त्याच कपाने 2 कप इथे मी पाणी घेतलेलं आहे। तर आता पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तांदूळ धुतलेले घालणार आहे। तर आता यामध्ये आपण अजिबातही मीठ घालणार नाही आहोत, कारण आपण पुढे दुधाचा वापर करणार असल्यामुळे भातामध्ये आपण मीठ घालणार नाही आहोत, नाहीतर दूध मग फाटलं जाईल। तर इथे आपण कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आता, आणि इथे आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरच्या। तोपर्यंत पुढची तयारी करणार आहोत। तर इथे बघा, आता इथे मी काही बदाम भिजत घातलेल्या होत्या। 2 तास आधीच भिजत घातलेले आहेत। वेळ असेल तर रात्रीही भिजत घातल्या तरीही चालतील, पण 2 तासामध्येही बदाम चांगल्या अशा भिजल्या जातात। आपल्याला याची वरची साल काढून घ्यायची आहे। तर अगदी सहज ही साल काढली जाते। आणि बदाम मी इथे थंड पाण्यामध्येच भिजत घातलेली होती 2 तास आधी। तुम्हाला यापेक्षाही लवकर बदाम जर अशी भिजली पाहिजे असं वाटत असेल तर गरम पाण्यामध्ये घालायची। तर बघा, आता याची साल अगदी सहज आपल्याला काढता येते आणि या बदामपासूनच आपण ते मिश्रण तयार करणार आहोत। या मिश्रणामुळेच आपल्या तांदळाच्या खिरीला दाटसरपणा येणार आहे। तर बदाम आता इथे आपल्या सोलून झालेले आहेत। तर आता आपण दुधामध्ये केसरसुद्धा मुरण्यासाठी ठेवणार आहोत। तर काही केसर काड्या घेतलेल्या आहेत आणि आपण जे दूध घेतलेलं आहे तांदळाची खीर तयार करण्यासाठी, तर त्यातलंच दूध थोडं मी कपामध्ये काढून घेतलेलं आहे। दूध कोमटसर असं आहे। यामध्ये केसर काड्या आपण घालून घेतलेल्या आहेत। आपण इथे केसरचं दूधसुद्धा तांदळाच्या खीरमध्ये वापरणार आहोत। तर आता कुकर गार झालेला आहे, तर उघडून दाखवते तुम्हाला। आपला हा भात तयार झालेला आहे। पण जर भात तुमचा जास्तही शिजला तरीही काहीही हरकत नाही। हा जो भात आहे तो मी 90% शिजवून घेतलेला आहे। पण परत एकदा सांगते, जर जास्त भात शिजल्या गेला असेल तरीही तुम्ही त्याची खीर तयार करून घेऊ शकता। आता या भातातीलच आपण नाश्त्याच्या चमच्याने 3 चमचे भात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर जो आपण नाश्त्यासाठी चमचा वापरतो तोच चमचा इथे मी वापरलेला आहे। तर असा भरून घेतला तरीही काहीही हरकत नाही। तर बघा, इथे 3 चमचे भात आपला काढून आपण घेतलेला आहे। तर आता आपण यामध्ये ज्या बदामची साल काढून घेतलेली आहे ती बदामसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे। तर इथे मी 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत। कमी घेतल्या 5 ते 6 घेतल्या तरीही चालतील। तर इथे आपण जे दूध घेतलेलं आहे त्यातलंच परत थोडं दूध काढून घेतलेलं आहे। आणि आता दुधामध्ये दूध जे आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 बॅचमध्ये टाकायचं आहे। आणि बघा, छान बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर इथे बघा, आपला तयार जो भात आहे आणि बदाम आहे त्यापासून ही छान अशी बारीक पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे। आता इथे तांदळाची खीर तयार करण्यासाठी आपण अर्धा लिटर जे दूध वापरणार आहोत ते साईसकट आपल्याला वापरायचं आहे। तर या दुधावरची मी अजिबातही साय काढून घेतलेली नाही।
आणि आपण जी खीर तयार करणार आहोत त्यामध्ये आपण दूध पावडरचा किंवा जास्तीच्या तुपाचाही वापर करणार नाही आहोत. त्यासाठी ही साय आपण वापरणार आहोत. म्हणजे खिरीला अगदी क्रीमी अशी आपली खीर खाताना लागणार आहे. तर बघा, जो भात आपण शिजवून घेतलेला होता त्याच कुकरमध्ये आपण हे जे दूध आहे साईसकट, हे कोमट दूध आहे, हे दूध आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर आपण एकाच भांड्यात पूर्ण ही खीर तयार करणार आहोत. तर आता आपण दूध घालून घेतलेला आहे आणि जो भात आपण शिजवून घेतलेला आहे तो चमच्याने आपल्याला असा हलकासा मॅश करून घ्यायचा आहे. म्हणजे तो एकसंध असा पूर्ण भात होईल. तर बघा, असा चमच्याने मी पूर्ण असा भात एकजीव असा करून घेत आहे. तर इथे बघा, हा पूर्ण भात आपला एकजीव झालेला आहे. आणि आता थोडं मिश्रण असं गरम झाल्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे बदाम आणि भातापासून, ती आपल्याला घालायची आहे. तर 4 चमचे आपल्याला ही पेस्ट यामध्ये घालायची आहे. आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे भातापासून आणि बदामपासून, तर 3 चमचे भातापासून आणि मी घेतलेल्या बदामपासून आपलं 4 चमचे मिश्रण सहज तयार होतं. तर बघा, आता हे मिश्रण यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला परत एकदा सर्व मिश्रण या भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, दूध आणि भातामध्ये. तर आता इथे आपण गॅसची स्पीड कमी ठेवलेली आहे आणि आता यामध्ये आपण एक एक करत साहित्य घालणार आहोत. तर आता इथे बघा, तुम्हाला अजून आपल्या खिरीला दाटसरपणा येणार आहे. तर आता आपण ज्या केसर काड्या दुधामध्ये मुरण्यासाठी ठेवलेल्या होत्या ते केसरचं दूध आपल्याला घालायचं आहे आणि परत एकदा आपण छान एकत्र करून घेणार आहोत. वाटीला थोडंफार दूध आहे, त्यामध्ये मी थोडं दूध घालून परत यामध्ये घातलेलं आहे. तर आता यामध्ये साखर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता. तर तुमच्या गोडानुसार साखरचं प्रमाण तुम्ही कमी यापेक्षा किंवा जास्त करू शकता. आता इथे मी ज्या कपाने तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच कपाने सपाट कप भरून मी इथे साखर घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये वेलची पूड घालायची आहे. ती सुद्धा एकत्र आपल्याला करून घ्यायची आहे दूध आणि भातामध्ये. तर आता तुम्ही इथे जायफळसुद्धा घालू शकता जर आवडत असेल तर. तर आता वेलची पूड पूर्ण अशी मिक्स करून आपली झालेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला बदामचे काप घालायचे आहेत आणि नंतर पिस्त्याचे काप आपण घालणार आहोत. तर बदामचे काप तसेच न घालता आपण बघा, इथे तूप मी एवढंच पूर्ण खिरीसाठी वापरलेलं आहे. तर या तुपामध्ये आपल्याला जे बदामचे काप आपण करून घेतलेले आहेत, इथे मी 4 ते 5 बदामचे काप तयार करून घेतलेले आहेत. तर ते तुपामध्ये आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे ते खाताना कुरकुरीत असे लागतात. तर बघा, यांना हलकासा रंग आलेला आहे. तर आता हे तुपामध्ये परतून घेतलेले बदामचे काप आपल्याला खिरीमध्ये घालायचे आहेत. आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर मग पिस्त्याचे काप घालणार आहोत. तुम्हाला चारोळी जर आवडत असेल तर ती सुद्धा घालू शकता तुम्ही. आणि बऱ्याचदा यामध्ये सुकं खोबरं खिसूनसुद्धा घातलं जातं. ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा नाही आवडत असेल तर नाही घातलं तरीही चालेल. तर बघा, आता इथे पिस्त्याचे कापसुद्धा आपण घालून घेतलेले आहेत. आता आपलं सर्व साहित्य यामध्ये घालून झालेलं आहे. तर आता आपली जी तांदळाची खीर आहे तिला आपल्याला 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तसा तर भात शिजलेलाच आहे. तर आपण 5 मिनटं ही खीर यासाठी शिजवणार आहोत की यामुळे खिरीची चव आणखीनही वाढली जाते. यामध्ये जे साहित्य आपण घातलेले आहेत त्यांचा पूर्ण फ्लेवर खिरीमध्ये उतरतो आणि खीर आणखीनही खायला रुचकर लागते. तर आता बघा, ही खीर चांगली शिजत आहे आपली. तर गॅस आता मी बंद करणार आहे आणि ही जी आपली तयार झालेली तांदळाची खीर आहे ती एका आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आणि तुम्ही इथे खीर जवळून बघू शकता. खिरीचं जे टेक्स्चर आहे ती बघा, किती एकसंध अशी आपली खीर तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हीसुद्धा कुठलीही पूर्वतयारी न करता ऐन वेळेवर अगदी भातापासून सुद्धा ही तांदळाची खीर तयार करून घेऊ शकता. तर या पितृपक्षामध्ये तुम्हीसुद्धा ही तांदळाची खीर आवर्जून तयार करा आणि तुम्हाला आजची ही तांदळाच्या खिरीची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा आणखी एखाद्या छानशा रेसिपीसोबत नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.